नमस्कार, मी स्वप्ना. स्वागत आहे तुमचं मराठी रेसिपी पाहुणचार विदर्भाचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजची आपली रेसिपी आहे वरण बिट्टी. आणि आज आपण ह्या बिट्ट्या घरातील रेग्युलर चपातीच्या पिठापासूनच बनवलेल्या आहेत. तरीसुद्धा तुम्ही बघू शकता बिट्ट्या किती छान मस्त अतिशय खुसखुशीत अशा बनवून तयार झालेल्या आहेत. चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण वरण बनवून घेऊया. तर या ठिकाणी बघा मी एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ टाकून घेतलेली आहे, पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अगदी 2-3 चमचे एवढी मसूरची डाळ घेतलेली आहे. सगळ्या डाळी आपल्याला भरपूर असं पाणी टाकून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. डाळी धुण्याची ही स्टेप करणे अत्यंत गरजेचे आहे, कारण डाळीवरती भरपूर अशी पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे डाळी धुतल्यानंतर छान अशा स्वच्छ होतात. तर या ठिकाणी बघा मी भरपूर असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हाताने चोळून या डाळींना छान असं धुवून घेत आहे. तर या ठिकाणी मी 3 पाण्याने ही डाळ छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. तर डाळ आता बघा मस्त छान स्वच्छ अशी झालेली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला डाळींच्या दुप्पट असं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा जवळपास मी 1 वाटी एवढी डाळ घेतलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी मी 2 वाटी एवढं पाणी कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे. तर 2 वाटी पाण्यामध्ये आपली डाळ मस्त छान व्यवस्थित अशी शिजल्या जाते. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, पाव चमचा हळद आणि अगदी अर्धा चमचा एवढं तेल यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आता कुकरचं झाकण लावून आपल्याला हा कुकर गॅसवरती ठेवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मंद ठेवून कुकरच्या 4 ते 5 एवढ्या आपल्याला शिट्या करून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी बघा डाळीच्या बरोबर 5 शिट्या मी मंद आचेवरती करून घेतलेल्या आहे. आता कुकरची आपल्याला पूर्ण वाफ जाऊ द्यायची आहे, त्यानंतरच कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा कुकरच्या मंद आचेवरती बरोबर 4 ते 5 शिट्या झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद करून घेतली आणि आता कुकरची पूर्णपणे वाफ गेल्यानंतर कुकरचं झाकण आपण उघडून बघूया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाळ जी आहे ती अगदी छान व्यवस्थित अशी शिजलेली आहे. अगदी छान मस्त लोण्यासारखी परफेक्ट अशी ही डाळ शिजलेली आहे. सध्या ही डाळ खूप जास्त घट्ट आहे, त्यामुळे डाळीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. तर या ठिकाणी बघा आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर मी यामध्ये बघा पाणी टाकून घेतलेलं आहे. तर आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट ही डाळ पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्या. पाणी मात्र आपल्याला या ठिकाणी गरमच वापरायचं आहे. तर बघा पाणीसुद्धा मी डाळीमध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण डाळीसाठी फोडणी तयार करून घेऊया. त्याकरिता बघा या ठिकाणी मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला मोठे 2 चमचे एवढं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरे आणि मोहरी तेलामध्ये छान तळतळली की त्यामध्ये आपल्याला एक छोट्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा 8-10 कढीपत्त्याची पानं यामध्ये मी टाकून घेत आहे. कढीपत्ता टाकल्यामुळे डाळीला खूप छान असा फ्लेवर येतो आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते. आणि 2 हिरव्या मिरच्या मी उभ्या पातळ चिरून घेतल्या आहेत, त्या मिरच्यासुद्धा यामध्ये टाकून घ्यायच्या आहे. आणि टाकून घेतलेले सगळे साहित्य आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे. सुरुवातीलाच आपण तेलामध्ये कढीपत्ता टाकून घेतल्यामुळे खूप छान असा फ्लेवर या कढीपत्त्याचा आपल्या फोडणीमध्ये उतरतो. त्यानंतर या ठिकाणी बघा कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मी छान असं परतून घेतलेला आहे. आणि 1 चमचा एवढा मी ठेचलेला लसूण यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर लसूण कापून न टाकता ठेचून घेतला तर त्याचा खूप छान असा फ्लेवर फोडणीमध्ये उतरतो. तर या ठिकाणी बघा लसणाचा हलका कच्चेपणा जाईपर्यंत मी छान असा परतून घेतलेला आहे. त्यानंतर आता या ठिकाणी बघा अर्धा टोमॅटो मी अगदी बारीक असा कापून घेतलेला आहे. तर हा टोमॅटोसुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे. तुम्हाला जर वरणाची चव थोडीशी जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी पूर्ण टोमॅटो टाकून घेतला तरी चालेल. तर या ठिकाणी बघा हा टोमॅटो आपल्याला छान असा फोडणीमध्ये शिजवून घ्यायचा आहे. तर बघा टोमॅटो मी परतून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे. तर मीठ आपल्याला अगदी बेताने टाकायचं आहे, कारण मीठ आपण डाळ शिजवत असताना सुद्धा मीठ आणि हळदीचा वापर आपण केलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी बघा अगदी कमीत कमी हळद आणि मिठाचा वापर मी केलेला आहे. आता हळद आणि मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर शिजायला मदत होते. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता टोमॅटो छान असा स्मॅश होईपर्यंत मी तेलामध्ये शिजवून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहे. तर सुक्या मसाल्यांमध्ये या ठिकाणी बघा मी 1 चमचा एवढा कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलेला आहे. तर कश्मीरी लाल तिखट टाकल्यामुळे वरणाला रंग खूप छान येतो. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा ते पाऊण चमचा एवढं मी धणे पावडर टाकून घेतलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा वरणाला आणखी जास्त चविष्ट बनवण्यासाठी एक पॅकेट जे आहे ते मी मॅगी मसाल्याचा यामध्ये टाकून घेतलेला आहे. मॅगी मसाला टाकणे अगदी ऑप्शनल आहे, किंवा तुम्ही घरामध्ये जे मसाले उपलब्ध असतील ते सुद्धा या ठिकाणी वरण बनवण्याकरिता वापरू शकता. तर बघा
मी 1 पॅकेट एवढं मॅगी मसाल्याचं सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे। माझ्याकडे होता त्यामुळे मी टाकलेला आहे, नाही टाकलं तरी सुद्धा हे वरण खूप छान आणि चविष्ट असं बनून तयार होते। तर या ठिकाणी वेगळा टाकून घेतलेले सगळे मसाले आपल्याला छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी जे वरणामध्ये पाणी टाकून घेतलेलं होतं त्यामधूनच मी थोडंसं पाणी फोडणीमध्ये टाकून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी आपण फोडणीमध्ये टाकून घेतलं तर मसाले छान असे शिजले जातात आणि अजिबात करपले जात नाहीत। तर या ठिकाणी बघा मसाल्यांना तेल सुटेपर्यंत हे मसाले मी छान फोडणीमध्ये शिजवून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला हे वरण टाकून घ्यायचं आहे आणि वरणाला छान 1-2 उकळी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर गॅसची फ्लेम मंदच ठेवलेली आहे मी। तर तुम्ही बघू शकता वरणाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। तर यामध्ये मी सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे, म्हणजेच खूप छान असा फ्लेवर कोथिंबीरीचा सुद्धा या वरणामध्ये येतो। तर तुम्ही बघू शकता मी भरपूर अशी कोथिंबीर वरणामध्ये टाकून घेतलेली आहे आणि वरणाला छान 1-2 अशा उकळी आलेल्या आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत आणि छान असं चविष्ट आपलं हे असं वरण बनून तयार झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे। चला तर आता आपण बिट्ट्या बनवायला घेऊया। त्यासाठी इथे बघा मी घरातील रेग्युलर चपातीचं जे पीठ असते तेच पीठ घेतलेलं आहे। हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि मोजून सुद्धा घ्यायचं आहे। घरातील एखाद्या वाटीने किंवा कोणत्याही भांड्याने हे पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तर इथे बघा मी 5 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने बरोबर 1 वाटी एवढा बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला फिरवून इथे वापरू शकता। त्यानंतर यामध्ये 2 चमचे एवढे पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत। 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ आणि हळद सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता सगळे साहित्य जे आहे ते पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। आज आपण ह्या बिट्ट्या बनवत असताना अजिबात सोडा वगैरे वापरलेला नाहीये, तरी सुद्धा बिट्ट्या खुसखुशीत व्हाव्या याकरता इथे बघा मी 2 पडी एवढं कडकडीत गरम केलेलं तेल या पिठावरती टाकून घेतलेलं आहे। यामुळेच आपल्या बिट्ट्या ज्या आहेत त्या अगदी खुसखुशीत अशा बनून तयार होणार आहेत। तेलाच्या किटलीमध्ये जी पडी असते त्या पडीने आपल्याला बरोबर 2 पडी एवढं तेल घ्यायचं आहे। आता हे तेल जे आहे ते पिठाला व्यवस्थित असं आपल्याला लावून घ्यायचं आहे। तर पिठाच्या प्रत्येक कणाला मी तेल व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता पीठ जे आहे ते मुठीमध्ये घेतल्यानंतर पिठाचा असा गोळा बनून तयार होतो, म्हणजेच घेतलेलं तेलाचं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला या पिठाचा छान घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। पुरीला ज्याप्रमाणे घट्ट गोळा मळतो त्याचप्रमाणे इथे मी गोळा मळून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता पीठ मळल्यानंतर पिठामध्ये आतमध्ये भरपूर अशा लेयर्स तयार झालेल्या आहेत। याचाच अर्थ बिट्टी जी आहे ती अगदी खुसखुशीत अशी बनून तयार होणार आहे। बिट्टीचं पीठ मळत असताना खूप जास्त दाब देऊन आपल्याला हे पीठ मळायचं नाहीये। बिट्ट्या बनवण्यासाठी सॉफ्ट असा उंडा मी मळून तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे एका चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। स्टीमरमध्ये सुद्धा ह्या बिट्ट्या तुम्ही वाफवून घेऊ शकता। आता हा उंडा मुरत वगैरे ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे, लगेचच मी याच्या बिट्ट्या तयार करून घेणार आहे। तुमच्याकडे वेळ असेल तर 10 मिनिटासाठी तुम्ही हा उंडा मुरत ठेवू शकता। आता या उंड्याचे मी समान आकारामध्ये 4 भाग करून घेतलेले आहेत। इथे आता आपल्याला बिट्टेचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे बघा 1 उंडा मी घेतलेला आहे। त्या उंड्याला हलक्या हाताने थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं रोल करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी सहजासहजी याचा गोळा जो आहे तो बनून तयार झालेला आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे बिट्टीचे गोळे जे आहेत ते गोल आकारामध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता, पण मी अशाच पद्धतीने लांबट असे गोळे याचे तयार करते। अशा पद्धतीने केलेले हे गोळे लवकर शिजतात। तर या पिठामध्ये आपण मोहन आणि रवा वापरलेला असल्यामुळे हे पीठ अजिबात हाताला चिकटत नाही। इथे आपल्याला तेलाचा किंवा पिठाचा अजिबात वापर करण्याची आवश्यकता पडत नाही। तर इथे बघा मी सगळे गोळे जे आहेत ते सारख्याच पद्धतीने बनवून तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर चाळणीमध्ये हे गोळे आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत। तर बरोबर 4 एवढे गोळे माझे बनवून तयार झालेले आहेत। त्यानंतर इथे पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। पातेल्यावरती ही चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि चाळणीवरती झाकण ठेवून हे गोळे साधारण 10 मिनिटासाठी तरी वाफवून घ्यायचे आहेत। तर इथे बघा बरोबर 10 मिनिटामध्ये माझे हे गोळे छान व्यवस्थित असे वाफवून झालेले आहेत। गोळे व्यवस्थित शिजलेत की नाही हे चेक करण्यासाठी यामध्ये चाकूस खोचून बघायचा आहे। तर अगदी परफेक्ट असे हे गोळे शिजून तयार झालेले आहेत। गोळे शिजण्यासाठी प्रत्येकाला वेळ जो आहे तो थोडाफार कमी जास्त सुद्धा लागू शकतो। तर इथे बघा चाळणीमधून 2 गोळे मी काढून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता चाळणीला जे आहे ते अजिबात हे पीठ चिकटलेलं नाहीये, अगदी छान मस्त अलगद हे गोळे निघालेले आहेत। आता आवडीनुसार हे आपल्याला
गोळे कापून घ्यायचे आहेत. तर इथे बघा मी छान पातळ पातळ असे हे बिट्ट्या कट करून घेत आहे. मला छान कुरकुरीत अशा बिट्ट्या खायला आवडतात, त्यामुळे मी खूप जास्त जाड ठेवलेल्या नाही आहेत. अशा पातळ पातळ कापल्यामुळे लवकर तळल्या जातात आणि अगदी कुरकुरीत असे बनवून तयार होतात. तर तुम्ही बघू शकता 2 रोल मी कापून घेतलेले आहेत. सोबतच मी साईडला तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेलसुद्धा व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. बिट्ट्या तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. पुरी तळण्यासाठी ज्या पद्धतीचं तेल गरम करतो तशाच पद्धतीचं तेल मी इथे गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये बिट्ट्या टाकून घेतल्या. मीडियम फ्लेमवरती आपल्याला बिट्ट्या तळून घ्यायच्या आहेत. हाय फ्लेमवरती तळल्या तर आतून थोड्याफार कच्च्या राहू शकतात, त्यामुळे बघा इथे मी मीडियम फ्लेमवरती ह्या बिट्ट्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत. छान सोनेरी रंगावरती बिट्ट्या तळून घेतल्यामुळे वरून छान कुरकुरीत आणि आतून छान खुसखुशीत अशा ह्या बिट्ट्या बनवून तयार होतात. तर इथे बघा बिट्ट्याची पहिली बॅच जी आहे ती छान अशी तळून झालेली आहे. आता आपण ह्या बिट्ट्या तेलामधून बाहेर काढून घेऊया. यामधील पूर्णपणे तेल निथळेपर्यंत अशाच मी झाऱ्यामध्ये पकडून ठेवल्या आणि राहिलेल्या सगळ्या बिट्ट्यासुद्धा सारख्याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत. एका वेळी तेलामध्ये मावतील एवढ्याच बिट्ट्या तेलामध्ये सोडायच्या आहेत, जास्त गर्दी करायची नाही आहे. एका वेळी जर जास्त बिट्ट्या टाकल्या तर बिट्ट्या तळायला जास्त वेळ लागू शकतो किंवा व्यवस्थित तळल्यासुद्धा जात नाही. तरी ते तुम्ही बघू शकता सगळ्या बिट्ट्या ज्या आहेत त्या छान मी एकसारख्या सोनेरी रंगावरती तळून घेतलेल्या आहेत आणि बिट्ट्या बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या बिट्ट्या किती छान मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा बनवून तयार झालेल्या आहेत. ह्या बिट्ट्या ज्या आहेत त्या अजिबात तेलकट होत नाही आणि खायलासुद्धा अतिशय रुचकर लागतात. अजिबात कडक होत नाही किंवा वातळ होत नाही. वरून छान कुरकुरीत आणि आतून छान मस्त खुसखुशीत अशा ह्या बिट्ट्या बनवून तयार होतात. इथे मी तुम्हाला एक बिट्टी तोडून दाखवलेली आहे. बिट्टी तोडल्यानंतरच तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या बिट्ट्या किती छान मस्त आतून खुसखुशीत अशा बनवून तयार झालेल्या आहेत. तर इथे तयार आहे आपली वरण बिट्टीची थाळी. पावसाळ्यामध्ये काहीतरी गरमागरम आणि छान मस्त कुरकुरीत खुसखुशीत खाण्याची इच्छा असेल तर माझ्या पद्धतीने अगदी झटपट आणि घरामध्ये उपलब्ध असलेल्या पिठामध्येच बनवून तयार होणाऱ्या बिट्ट्या आणि वरण नक्की बनवून बघा. चला तर मग तुम्हाला आजची माझी खुसखुशीत अशा बिट्ट्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत. आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.